हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सेकंड सेमिस्टरमधलं पहिलं जे युनिट आहे त्याचं नाव आहे सिंगल एंट्री सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय आहे ते 12वीमध्ये अभ्यासलेलं आहे की ज्या वेळी आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनची फक्त एकच इफेक्ट करतो त्यावेळी त्याला सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा आपण दुकानदार असतो आणि आपण दुकानात काय करतो, किराणा माल खरेदी करून तो ग्राहकांना विकतो. जर आपण उधारीवर माल खरेदी केला, ओके, आता उधारीवरून माल कोणाकडून खरेदी केला तर समजा आपण ABC लिमिटेड कडून उधारीवर माल खरेदी केला 30,000 रुपयांचा. ओके, तर आपण काय म्हणतो, हे देणे आहे. 30,000 रुपये ABC लिमिटेडला देणे आहे, कारण त्यांच्याकडून आपण 30,000 रुपयाचा माल खरेदी केला. मग तो आपण जो दुकानदार आहे आपण काय करतो, पुस्तकामध्ये लिहून ठेवतो की ABCला 3,000 रुपये देणे आहे. एवढी एकच इफेक्ट आपण आपल्या पुस्तकामध्ये लिहितो. त्याच ठिकाणी जर ग्राहक खरेदी करायला आले आणि समजा X हा ग्राहक आहे आणि X याने काय केले, 1,000 रुपयाचा माल काय केलं, उधारीवर आपल्याकडून खरेदी केला. मग आपण आपल्या वहीमध्ये काय लिहितो तर एने आहे, एने रक्कम आहे 1,000 रुपये X कडून, एवढंच खात्यामध्ये लिहिलं जातं. ओके, याचा अर्थ आपण एकच फक्त इथं इफेक्ट दाखवतो. आणि असं प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक दुकानदार असेल किंवा प्रत्येक जण जेव्हा जमा खर्चाचं लिहित असतो त्यावेळी सिंगल एंट्री सिस्टीमचाच उपयोग करत असतो. त्याच्यामध्ये काही नॉलेजची आवश्यकता नसते, कोणाकडून किती येणं आहे, कोणाला किती देणं आहे, एवढं ज्यावेळी आपण पुस्तकामध्ये लिहितो त्यावेळी त्याला सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. साधारणपणे छोटे व्यावसायिक किंवा व्यक्ती ज्या असतील त्या काय करतात, सिंगल एंट्री सिस्टीमचा उपयोग करतात, डबल एंट्री सिस्टीमचा उपयोग करत. पण आपल्याला माहिती आहे की सायंटिफिकली ज्यावेळी अकाउंटिंग करायचं असतं त्यावेळी डबल एंट्री सिस्टीम वापरली जाते. ज्यावेळी हा जो दुकानदार आहे, आपण समजा दुकानदार आहे, आपल्या दुकानाचं नाव काय आहे, समजा आपल्या दुकानाचं नाव आहे PQR. आपल्या दुकानाचं नाव PQR आहे आणि आपण काय केलं, सिंगल एंट्री सिस्टीमनुसार या पद्धतीनं येणं किती आहे देणं किती आहे या पद्धतीने माहिती नोंदवली सिंगल एंट्री सिस्टीम. आपल्याला समजा जर लोन पाहिजे असेल, आपण जर बँकेमध्ये गेलो तर बँक काय म्हणते, स्टेटमेंट दाखवा, टर्नओव्हर दाखवा, तुमच्या व्यवसायाचं किती आहे, त्यावेळेस लोन दिलं जाईल. मग टर्नओव्हर जर दाखवायचं असेल ना, आपण जर या नोंदी घेऊन गेलो तर ते आपल्याला लोन पास करणार नाही, कारण त्यांना सायंटिफिकली डेटा हवा असतो, डेबिट क्रेडिट साईड हवी असते, त्यांना डबल एंट्री सिस्टीम हवी असते. मग डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय करावं लागेल, आपल्याला याचं कन्व्हर्जन करावं लागेल. त्यानंतरच काय होईल, ते आपल्याला लोन अप्रूव्ह होईल. म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल सिंगल एंट्री सिस्टीमचं डबल एंट्री सिस्टीममध्ये. मग आपल्याला आपण एक इफेक्ट तर लिहिलेला आहे ऑलरेडी, आपल्याला काय करावं लागेल, दुसरा इफेक्ट लिहावा लागेल. म्हणजे आपण ABC लिमिटेडकडून परचेस केलेला आहे माल 30,000 रुपयांचा. कोणाकडून खरेदी केला, ABC लिमिटेड. ABC लिमिटेड कोण आहे, हा क्रेडिटर आहे, कारण त्यांना आपल्याला उधारीवर माल दिलेला आहे. आपण काय केलं, हा माल खरेदी केला. ओके, क्रेडिटर्स आपण एक इफेक्ट केलेला आहे. दुसरा इफेक्ट कोणता राहिला आहे तर परचेसेसचा राहिला. ओके, कारण आपण वस्तू परचेस केलाय. ओके, मग परचेसेस अकाउंटला आपण 30,000 माल दाखवू शकतो आणि कोणाकडून खरेदी केला, ABC लिमिटेडकडून, हा दुसरा इफेक्ट दाखवू शकतो. त्याच पद्धतीने इथे सुद्धा इथे काय केलं, आपण Xला उधारीवर माल विकलाय म्हणजे सेल केलाय. कोणाला केलाय सेल तर X लिमिटेड. हा एक इफेक्ट आपण दाखवला. दुसरा इफेक्ट कोणता राहिला दाखवायचा तर सेल्सला, कारण आपला सेल 1,000 रुपयांनी वाढलाय म्हणून सेल्स अकाउंटला आपण 1,000 रुपये लिहू. हा दुसरा इफेक्ट आपण दाखवू आणि त्या पद्धतीने काय होईल, दोन इफेक्ट इथं होतील आणि त्यानुसार आपलं कन्व्हर्जन होईल सिंगल एंट्रीचं डबल एंट्री सिस्टीममध्ये. या युनिटमध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते हेच पाहायचं आहे, सिंगल एंट्रीचं कन्व्हर्जन डबल एंट्री सिस्टीममध्ये कसं केलं जातं. आता आपल्याला डिटेलमध्ये नाही आहे, प्रत्येक व्यवहाराचं किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं डबल एंट्री सिस्टीममध्ये कन्व्हर्जन कसं करायचं या संबंधीचं आपल्याला
एवढा अभ्यास नाही. आपल्याला फक्त काय बघायचं आहे, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कशी तयार केली जाईल, ओके, दिलेल्या डेटाच्या साह्याने, तेवढंच आपल्याला फक्त पाहायचं आहे. ओके, तर आपल्याला या युनिटमध्ये फक्त 2 स्टेटमेंट्स तयार करायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ज्यावेळी ते आपल्याला डेटा देतील, म्हणजे कॅशबुकमधला डेटा असेल किंवा असेट्स लायबिलिटी संबंधीचा डेटा असेल, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्जन करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची. एवढंच फक्त या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर आपल्याला या युनिटमध्ये हे जे एक्झाम्पल सॉल्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं 4 अकाउंट्स ओपन करावे लागतात. तर ते 4 अकाउंट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ते जे स्टेटमेंट्स आहेत ते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मेन 4 अकाउंट्स ओपन करावे लागतात. त्यातला पहिला अकाउंट आहे टोटल डेटर्स अकाउंट. त्यानंतर दुसरा आहे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. यानंतर तिसरा आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट. चौथा आहे बिल्स पेएबल अकाउंट. हे 4 अकाउंट आपल्याला मेन या युनिटमध्ये तयार करायचे आहेत. ओके, म्हणजे एक्झाम्पलमध्ये जे आपल्याला माहिती दिली जाईल त्याच्यामध्ये यातली कोणती तरी माहिती मिसिंग असणार आणि तो बॅलन्स काढून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करू शकतो. ओके, तर ते बॅलन्सेस शोधण्यासाठी 4 मेन अकाउंट आपल्याला तयार करायचे. त्यासाठी या 4ही अकाउंटच्या डेबिटला कोणते घटक येतात, क्रेडिटला कोणते घटक येतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतरच आपण काय करू शकतो, हे अकाउंट्स तयार करू शकतो. मग आता हे अकाउंट तयार करत असताना आपल्याला माहिती आहे यातलं टोटल डेटर्स अकाउंट. डेटर्स आहेत, डेटर्स म्हणजे ग्राहक, ज्यांना आपण उधारीवर माल विकू, ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे आहेत, त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स म्हणतो. डेटर्स ही एक असेट असते, बरोबर. म्हणजे टोटल डेटर्स अकाउंट ही म्हणजे टोटल डेटर्स ही एक असेट आहे. त्याच पद्धतीनं बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स रिसिवेबल ही सुद्धा असेट आहे. जे ग्राहक उधारीवर माल खरेदी करतात आणि ते आपल्याला काय देतात, बिल देतात किंवा बिल ऑफ एक्सचेंज देतात, आणि त्यावेळी आपण जेवढ्या रकमेचं ते बिल असेल ते आपण लिहितो असेट साईडला बिल्स रिसिवेबल या हेडिंग खाली. ओके, म्हणजे बिल्स रिसिवेबल हे सुद्धा असेट आहे. आणि बिल्स रिसिवेबल कसं निर्माण होतं, तर ज्यांना आपण उधारीवर वस्तू खरेदी करतो ते आपल्याला काय देतात, बिल ऑफ एक्सचेंज देतात. आता याचा अर्थ काय, तर बिल्स रिसिवेबल कशातून निर्माण होतात, तर डेटर्समधूनच निर्माण होतात. ओके, कारण काय असं, तर बिल्स रिसिवेबल जे देतात ते सुद्धा डेटर्सच असतात, जे ग्राहकच असतात, त्यांनी सुद्धा उधारीवरच माल खरेदी करून आपल्याकडून नेलेलं असतं. फक्त काय असतं, ते फक्त आपल्याला बिल देतात म्हणून आपण दोन्ही वेगळं लिहितो. जे आपल्याला बिल देत नाहीत ते आपण सेंट्री डेटर्स या हेडिंग खाली लिहितो. जे आपल्याला बिल देतात त्यांचा आपण कुठं लिहितो, बिल्स रिसिवेबलच्या हेडिंग खाली लिहितो. ओके, म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय आहेत, आपले ग्राहकच आहेत, ज्यांनी आपल्याकडून उधारीवर माल खरेदी केला. हे दोन्ही सुद्धा काय आहेत, असेट्स आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीने टोटल क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स कोणाला म्हणतो आपण, ज्यांच्याकडून आपण उधारीवरून माल खरेदी केलेला आहे, ज्यांना आपल्याला पैसे देणे आहेत, त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. त्या क्रेडिटर्सपैकी काही जे क्रेडिटर्स असतात किंवा ज्यांच्याकडून आपल्याला माल खरेदी करायचे, ते आपल्याला उधारीवर माल देत नाहीत, ते काय म्हणतात, काहीतरी सिक्युरिटी द्या. मग आपण काय करतो, त्यांना बिल ऑफ एक्सचेंज देतो. ओके, बिलच्या स्वरूपामध्ये.
त्यावेळी काय त्याला म्हटलं जातं, बिल्स पेएबल. म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय आहेत, या दोन्हीकडून सुद्धा आपण उधारीवरच माल खरेदी करतो, फक्त यांना काय सिक्युरिटी देत नाही, त्यांना बिल ऑफ एक्सचेंज देतो, म्हणून ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहिलं जातं. ठीक आहे. तर ज्यांना बिल देतो त्याला बिल्स पेएबल हेडिंग खाली आपण लिहितो. या दोन्ही काय आहेत, लायबिलिटी आहेत. ओके. आता हे अकाउंट्स 4 अकाउंट तयार करत असताना आपल्याला माहिती पाहिजे की डेबिट साईडला कोणते आयटम्स येतात, क्रेडिट साईडला कोणते आयटम्स येतात. ठीक आहे. त्यासाठी आपण लेजर अकाउंट किंवा त्याचे अकाउंट्स तयार करतो. डेबिट क्रेडिटचे इकडे डेबिट पर्टिक्युलर्स रुपीज या पद्धतीने 4 अकाउंट्स तयार करावे लागतात. आता बघा, हे दोन असेट आहेत. असेटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो, बरोबर, कारण कोणत्याही असेटचा बॅलन्स डेबिट साईडलाच लिहिला जातो. ठीक आहे. म्हणजे कोणतीही असेट असू द्या, मशिनरी अकाउंट असू द्या किंवा बिल्डिंग अकाउंट असू द्या किंवा स्टॉक अकाउंट, कोणताही अकाउंट असू द्या, त्याचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. ओके. आणि त्यामुळं त्याचा जो ओपनिंग बॅलन्स असतो तो नेहमी डेबिट साईडला लिहिला जातो. ठीक आहे, त्या अकाउंटची. त्यामुळं ओपनिंग बॅलन्स हा नेहमी डेबिट साईडला लिहिला जाईल. म्हणजे असेट अकाउंटच्या म्हणजे डेटर्स अकाउंटला पहिल्यांदा कोणता आयटम लिहिला जातो डेबिट साईडला, तर तो ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्सलाच आपण काय म्हणतो, बॅलन्स ब्रॉट डाऊन. हे बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स जो आहे डेटर्सचा तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला, पुढच्या वर्षी आणला, त्याला ब्रॉट फॉरवर्ड म्हणतात. त्यामुळे आपण काय म्हणतो इथं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलं तरी चालतो. आपण लिहूया टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा कोणता आहे, मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षी आणला जातो, त्याला आपण बॅलन्स बिल म्हणतो. या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स असेल तो पुढच्या वर्षी ओपनिंग बॅलन्स होईल, तो पुढच्या वर्षी डेबिट साईडला लिहिला जाईल. ओके. तर डेटर्स ही एक असेट आहे, त्याचा जो बॅलन्स असतो तो नेहमी डेबिट असतो आणि त्याच्यामुळं ओपनिंग बॅलन्स पुढे लिहायचा डेबिट साईडला लिहायचा टू बॅलन्स ब्रॉट. आणि आता एक लक्षात घ्यायचं की असेट साईडचा बॅलन्स डेबिट असतो, याचा अर्थ असेटमध्ये वाढ झाली ती कोणत्याही स्वरूपामध्ये असेल तर ती सर्व आयटम्स डेबिट साईडलाच लिहायची. म्हणजे ज्या ज्या आयटम्समुळं डेटर्स वाढतील ते सर्व आयटम्स हे डेबिट साईडला लिहायचे. ज्या ज्या आयटममुळे डेटर्स कमी होतील ते सर्व आयटम्स क्रेडिट साईडला लिहायचे. ओके. आता कोणकोणते असे घटक आहेत की ज्याच्यामुळं डेटर्स वाढतील. डेटर्स म्हणजे काय आहे, ज्यांना आपण उधारीवर वस्तू विकतोय. मग विकणे म्हणजे सेल्स, बरोबर, पण कॅश सेल असेल तर डेटर्स वाढणार नाहीत, क्रेडिट सेल असेल तर डेटर्स वाढतील. मग आपण काय लिहिणार, डेटर्स कशामुळे वाढतो, तर क्रेडिट सेल्समुळे वाढतो. त्यामुळं दुसरा जो आयटम येईल डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला तो कोणता असेल, तर क्रेडिट सेल्स असेल. क्रेडिट सेल म्हणजे उधारीवर विक्री, त्याच्यामुळे डेटर्समध्ये वाढ होते. ओके. त्यामुळं टू क्रेडिट सेल, ज्यावेळी क्रेडिट सेल दिला जाईल तो कुठं लिहायचा आपण, टोटल डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडलाच लिहायचं. आणि कोणता घटक आहे ज्याच्यामुळे डेटर्स वाढतील, तर तो आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. टू बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर होणे म्हणजे काय, तर ज्यांच्याकडून आपल्याला बिल येणं आहे त्यांनी बिलाचे पैसे दिले नाहीत किंवा ते बिलाचे पैसे देण्यास असमर्थ ठरले आणि त्याच्यामुळं ड्यू डेटला त्यांनी बिलाचे पैसे दिले नाहीत, त्याला आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड असं म्हणतो. म्हणजे इथं बिल्स रिसिवेबल अकाउंट आहे, आपल्याला रक्कम बिलच्या स्वरूपामध्ये येणं आहे, 10,000 रुपये येणं आहे समजा, आणि ते 10,000 रुपये आले नाही. ओके.
त्यावेळी काय होतं, डेटर्समध्ये वाढ होते. आता डेटर्समध्ये तुम्ही म्हणसाल कशी वाढ होते, तर आता बघा, डेटर्स म्हणजे कोण आहेत, ज्यांनी आपल्याकडे उधारीवर माल खरेदी करून गेलेले आहेत, ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे, ते डेटर्स आहेत. ओके. आणि समजा टोटल डेटर्स असतील 10,000 रुपये. या 10,000 रुपयापैकी 5,000 रुपयाचे जे डेटर्स आहेत त्यांनी बिल दिले, ओके, आपल्याला. त्यामुळे आपण काय म्हणतोय, तर बिल्स रिसिवेबल किती आहे, 5,000. आणि डेटर्स किती राहिले मग, 5,000. ओके. म्हणजे टोटल डेटर्स आहे 10,000 रुपये. टोटल उधारीवर विक्री किती झाली, 10,000 रुपयांची. पण 5,000 रुपयाचे जे डेटर्स आहेत त्यांनी बिल दिलं नाही, त्यामुळे त्याची अमाऊंट दिली आपण डेटर्स अकाउंटला 5,000. पण 5,000 रुपयाच्या डेटर्सनी बिल दिले म्हणून आपण ते 5,000ची एंट्री केली बिल्स रिसिवेबल अकाउंट. म्हणजे हे सुद्धा डेटर्सच आहेत, फक्त त्यांनी बिल दिलं एवढाच फरक आहे. मग जर यांनी बिलाचे पैसे दिले नाहीत 5,000 रुपये, याचा अर्थ काय, तर या हे सुद्धा कुठं जातील, डेटर्स अकाउंटला जातील. त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणंच आहेत अजून, कारण त्यांनी पैसे दिले नाहीत बिलाचे. त्यामुळे या डेटर्समध्ये होतील 5,000 रुपयांची वाढ आणि डेटर्स बनतील 10,000 रुपये. म्हणजे बिलाचे पैसे ज्यावेळी तो ग्राहक देत नाही त्यावेळी डेटर्स वाढतात आणि त्याच्यामुळं बिल्स रिसिवेबल ज्यावेळी डिसऑनर्ड होतील त्यावेळी ती जी अमाऊंट आहे ती कुठं लिहायची, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. तर हे 3च घटक आहेत ज्याच्यामुळं डेटर्स वाढतात. ओके. आणि त्याच्यामुळे ते 3ही घटक लिहायचे टोटल डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. आता क्रेडिट साईडला कोणते आयटम्स लिहायचे, तर ज्याच्यामुळं डेटर्स कमी होतात. तर डेटर्स कोणत्या घटकांमुळे कमी होतील, पहिला घटक कोणता असेल, तर ज्यावेळी डेटर्स जे आहेत त्यांनी आपल्याला कॅश दिला, म्हणजे त्यांनी उधारीवर आपल्याकडून माल नेला होता, त्या मालाचे पैसे आपल्याला दिले. मग मालाचे पैसे दिले असतील तर त्याच्यावरून येणं कमी होणार आहे, म्हणजे डेटर्स कमी होणार आहे, बरोबर. म्हणजे पैसे आले ग्राहकांकडून, म्हणजे कॅश रिसीव, ज्यावेळी ग्राहकांकडून पैसे येतील त्यावेळी डेटर्स कमी होणार आहेत आणि त्याच्यामुळं कॅश रिसिव्ड हा आयटम कुठं लिहायचा, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा. त्यामुळे डेटर्स कमी होत आहे. ठीक आहे. दुसरा, आता बघा, आपण उधारीवर वस्तू विकत असताना जर डिस्काउंट दिला वस्तूवर तरी सुद्धा डेटर्सची अमाऊंट कमी होणार आहे. म्हणजे आपण 10,000 रुपयांच्या वस्तू विकल्या, पण त्या वस्तू विकत असताना तो ग्राहक काय म्हणाला, आम्ही 10,000 रुपयांच्या वस्तू घेतो पण आम्हाला 500 रुपये डिस्काउंट द्या. त्यावेळेस आम्ही त्या वस्तू घे, नाही तर घेत नाही. आपण काय म्हणतो, ठीक आहे डिस्काउंट देतो 500 रुपये. 500 रुपये जर डिस्काउंट दिला तर त्या ग्राहकाकडून येणे रक्कम किती राहील, 9,500 रुपये. आणि 500 रुपयेचा आपल्याला लॉस होईल. म्हणजे डिस्काउंटमुळं काय झालं, तर डेटर्स कमी झाले, 10,000चे झाले 9,500. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी डिस्काउंट दिला जातो त्यावेळी डेटर्स होतात कमी, त्यामुळे ती सुद्धा अमाऊंट लिहायची क्रेडिट साईड बाय डिस्काउंट अलाउड, ज्यावेळी आपण डिस्काउंट देतो तो. त्यानंतर आपण ज्यावेळी वस्तू ग्राहकांना विकतो, 10,000 रुपयांच्या वस्तू विकलेल्या आहेत, पण ग्राहक काय सर्व वस्तू नेलेल्या वापरत नाहीत, काही वस्तू माघारी देतात. त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल किंवा त्यांना जर वस्तू पुन्हा आवडली नाही तर ते आपल्याला माघारी करतात. जर अशा वस्तू त्यांनी माघारी केल्या तरी सुद्धा डेटर्स कमी होत आहेत. ओके. 10,000 रुपयांच्या वस्तू दिल्या आणि त्यातले 1,000 रुपयांच्या वस्तू त्यांना माघारी केल्या तर काय होईल, 1,000 रुपये डेटर्स कमी होतील. त्याच्याकडून येणं किती राहील, फक्त 9,000 रुपये. आणि त्याच्यामुळं ज्यावेळी आपल्याला वस्तू रिटर्न माघारी येतात त्यावेळी डेटर्स कमी होतात आणि त्याच्यामुळं ती सुद्धा अमाऊंट क्रेडिट साईडला लिहिली जाते. आता माघारी वस्तू नाही त्याला आपण काय म्हणतो, रिटर्न इनवर्ड. त्यामुळं ते लिहायचं क्रेडिट साईडला बाय रिटर्न इनवर्ड. ओके. वस्तू माघारी आल्या त्याच्या क्रेडिट साईड. त्यानंतर आणखी कशामुळे डेटर्स कमी होतील,
तर जर त्यांनी पैसे बुडवले तर डेटर्स कमी होते, म्हणजे बॅड डेट्स निर्माण झाले. 10,000 रुपये पैकी 5,000 रुपये दिले, 5,000 रुपये देऊ शकला नाही, तो बँकरप्ट झाला किंवा दिवाळखोरीत निघाला, तर 5,000 रुपये आपल्याला येणार नाही, ते बुडीत निघाले. त्यामुळे डेटर्स तेवढे कमी होणार आणि त्याच्यामुळे ती सुद्धा अमाऊंट क्रेडिट साईडला जाईल बाय बॅड डेट्स. यानंतर पुढचं आहे, ज्यावेळी बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळतील त्यावेळी सुद्धा डेटर्स कमी होणार. ओके, आता इथं मी उदाहरण दिलं होतं की 10,000 रुपयांचे काय झालं, आपण वस्तू विकल्या, डेटर्स अकाउंटला 5,000 रुपये दिले, बिल्स रिसिवेबलला 5,000 दिले. टोटल डेटर्स किती आहेत? टोटल डेटर्स आहेत 10,000 रुपये. त्यापैकी डेटर्स अकाउंटला 5, बिल्स रिसिवेबल 5. आपण कुठला अकाउंट तयार करतोय? टोटल डेटर्स, म्हणजे आपण 10,000 रुपयाचं अकाउंट तयार करतो. ओके, आणि त्याच्यामुळं त्या 10,000 रुपये इन्क्लूड कोणते आहेत? बिल्स रिसिवेबलची अमाऊंट सुद्धा इन्क्लूड आहे. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट ज्यावेळी मिळेल त्यावेळी टोटल डेटर्समधून तेवढी अमाऊंट कमी होणार, तेवढे डेटर्स कमी होणार आणि त्याच्यामुळे ती सुद्धा अमाऊंट क्रेडिट साईडला लिहिली जाईल. कोणती? बिल्स रिसिवेबल रिसिव्ड बाय बिल्स रिसिवेबल रिसिव्ड, ही सुद्धा अमाऊंट लिहायची क्रेडिट साईडला, कारण टोटल डेटर्स कमी होत आहेत, बिलाचे पैसे येत आहेत. कारण टोटल डेटर्समध्ये आपण बिल्स रिसिवेबल प्लस कॉमन डेटर्स असतील, ती सर्व टोटल अमाऊंट लिहित असतो. त्यामुळे त्याला लिहिले आपण टोटल डेटर्स अकाउंट. बिलाचे पैसे आले त्याच्यामुळे डेटर्स कमी झाले, त्यामुळे ती अमाऊंट लिहायची क्रेडिट साईड. ठीक आहे, तर या पद्धतीने ही अमाऊंट लिहायची. त्यानंतर काय करायचं, इथं ओपनिंग बॅलन्स आहे, जो बॅलन्स राहील तो असेल क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड आउट. ओके, हा क्लोजिंग जो बॅलन्स असेल तो कोणती असेल? टोटल जे आपण करू डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची, त्यातून जी अमाऊंट राहील बॅलन्स तो आपण इथे लिहू. ओके, या पद्धतीनं टोटल डेटर्स अकाउंट तयार होईल. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला ज्या अमाऊंट्स किंवा जे आयटम्स दिले जातात त्यापैकी एक आयटम यातला मिसिंग असतो, म्हणजे त्या एक्झाम्पलमध्ये कधी कधी सेल्स, क्रेडिट सेल्स दिला जात नाही, कधी कधी ओपनिंग बॅलन्स डेटर्सचा दिला जात नाही, कधी कधी क्लोजिंग बॅलन्स डेटर्सचा दिला जात नाही, आणि त्यामुळं तो शोधून काढण्यासाठी आपल्याला टोटल डेटर्स अकाउंट तयार करावा लागतो. ती अमाऊंट शोधावी लागते आणि ती अमाऊंट ट्रान्सफर करावी लागते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे, तर ती अमाऊंट शोधून काढण्यासाठी हा अकाउंट तयार करावा लागतो. आणि हा अकाउंट तयार करत असताना डेबिट साईडला कोणते घटक येतात, क्रेडिट साईडला कोणते घटक येतात, हे सर्व जर आपल्या लक्षात असेल तरच ते आपण योग्य पद्धतीने तो अकाउंट तयार करू शकतो. त्यामुळे डेबिटला कोणते आयटम येतात, क्रेडिटला कोणते आयटम येतात, हे सर्व घटक पूर्णपणे लक्षात घ्यायचे आणि त्यानंतरच मग तो अकाउंट एक्झाम्पल सोडवताना तयार करायचं. ओके, तर आपण पाहिलं टोटल डेटर्स अकाउंट कसा तयार केला जातो. त्यानंतर आपल्याला पाहिजे बिल्स रिसिवेबल अकाउंट कसं तयार केलं जातं. आता बिल्स रिसिवेबल ही सुद्धा असेट आहे. असेटचा बॅलन्स कोणता असतो? नेहमी डेबिट असतो आणि त्याच्यामुळं डेबिट साईडला काय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, जो क्लोजिंग बॅलन्स असेल प्रिव्हियस इयरचा तो कॅरी फॉरवर्ड केला पुढच्या वर्षी म्हणजे करंट इयरला, त्यामुळे तो कडे घ्यायचा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा डेबिट साईड. ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल कधी वाढतील? बिल्स रिसिवेबल कधी वाढतील? ज्यावेळी आपल्याला बिल्स रिसीव होतील. ओके, जे बिलं मिळतील त्यावेळी काय होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंट वाढेल आणि हे बिल्स रिसिवेबल जे बिल्स मिळणार आहेत ते कोणाकडून मिळणार आहेत? डेटर्सकडून मिळणार आहेत. ओके, त्यामुळे इथे लिहिलं जातं टू डेटर्स अकाउंट, म्हणजे बिल्स रिसिवेबल बिल्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर. याचा अर्थ काय? आपण 10,000 रुपयाचा माल विकला ग्राहकांना, त्यापैकी 5,000 रुपयाचे जे ग्राहक आहेत त्यांनी आपल्याला काय दिलं? बिल दिलं. ओके, ते सुद्धा ग्राहकच आहेत, त्यामुळे आपण डेटर्स अकाउंट लिहिला इथं.
आणि त्यांच्याकडून बिल्स किती रिसीव्ह झाले 5,000 रुपयाचे. इथं आपण अमाऊंट किती लिहू 5,000 रुपये, कारण ते बिल्स आपल्याला रिसिव्ड झाले करंट इयरमध्ये. करंट इयरमध्ये जे ग्राहक आपल्याला बिल देतील त्यावेळी काय होते, बिल्स रिसिवेबल अकाउंट वाढणार आहे आणि त्याच्यामुळं ती जी अमाऊंट आहे ती लिहायची बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे दोनच घटक फक्त बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला येतात. पहिला घटक कोणता आहे तर ओपनिंग बॅलन्स प्रिव्हियस इयरचा जो क्लोजिंग बॅलन्स असेल तो, आणि करंट इयरमध्ये ग्राहकांनी जे बिल दिले असतील ते बिल. त्यानंतर क्रेडिट साईडला कोणते घटक येतील तर ज्यावेळी बिलाचे पैसे आपल्याला मिळतील म्हणजे कॅश रिसिव्ड, बिलाचे पैसे मिळाले, ठीक आहे, तर ती अमाऊंट आपण क्रेडिट साईडला लिहूया. त्यानंतर बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स रिसिवेबलची अमाऊंट कधी कमी होईल ज्यावेळी बिल्स डिसऑनर्ड होतील, त्यावेळी बिलाची रक्कम ते ग्राहक देणार नाही, त्यावेळी काय होईल बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड ज्याला आपण म्हणतो त्यावेळी सुद्धा बिल्स रिसिवेबल कमी होईल. ते आपण काय लिहू बाय डेटर्स. डेटर्स आपल्याला अमाऊंट देत नाही कारण बिल्स काय झाली डिसऑनर्ड झाली. ओके, त्यामुळं बिल्स रिसिवेबल अमाऊंट तेवढी कमी होईल. यानंतर पुढचा जो आयटम येईल याच्या क्रेडिट साईडला तो आहे बिल्स एंडॉर्स्ड, म्हणजे आपण बाय क्रेडिटर्स येईल. बिल्स एंडॉर्स्ड. बिल्स रिसिवेबल केव्हा कमी होईल ज्यावेळी बिल एंडॉर्स केलं असेल. ओके, एंडॉर्समेंट ऑफ बिल म्हणजे काय आहे तर आपल्याला जे बिलची अमाऊंट येणं आहे किंवा ते जे बिल आपण रिसिव्ह केलेलं आहे, समजा आपण काय केलं मिस्टर एक्स ला आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत 1,000 रुपयाची, त्याच्याकडून बिल आलेलं आहे 1,000 रुपयांचं. बिल्स रिसिवेबल किती आहे 1,000 रुपयांचं. त्याच वेळी आपण काय केलं तर उधारीवर वस्तू खरेदी केल्या क्रेडिटर्सकडून मिस्टर झेडकडून 1,000 रुपयांची. 1,000 रुपयांच्या वस्तू आपण त्याच्याकडून खरेदी केल्या पण आपल्याकडे अमाऊंटच नाही 1,000 रुपये देण्याची. आपण काय करू मग हे जे बिल आहे ते याच्या नावे ट्रान्सफर करून झेडच्या नावे, जे एक्सनं दिलेलं बिल आहे ते झेडच्या नावे आपण ट्रान्सफर केलं कारण त्याच्याकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्यानं आपल्याकडे पैसे नाही आहेत देण्यासाठी. त्यावेळी काय झालं एंडॉर्समेंट ऑफ बिल त्याला म्हटलं जातं. बिल काय केलं एंडॉर्स केलं. जर आपल्याला पैसे अमाऊंट येणं आहे बिलाचे पण ते बिल आपण दुसऱ्याच्या नावे केलं क्रेडिटर्सच्या, मग तेवढी बिलाची रक्कम आपल्याला येणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल बिल रिसिवेबलची अमाऊंट कमी होईल. ती कोणाला मिळेल क्रेडिटरला मिळेल ज्याच्याकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केली आणि त्याच्यामुळे ती अमाऊंट कुठं लिहिली जाईल बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट. ठीक आहे, तर या पद्धतीनं या अमाऊंट क्रेडिट साईडला लिहिल्या जातील आणि जो बॅलन्स राहील त्याला आपण काय म्हणून बाय बॅलन्स सी जो असेल टोटल करून राहिलेली अमाऊंट जे असेल तो बॅलन्स असेल. ठीक आहे, तर या पद्धतीने डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट हे तयार केले जातील. या पद्धतीने डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला अमाऊंट येते. तर बिल्स रिसिवेबलच्या डेबिट साईडला प्रिव्हियस इयरचा क्लोजिंग बॅलन्स हा कॅरी फॉरवर्ड केला. त्यानंतर बिल्स रिसिवेबल जे डेटर्सकडून बिल रिसिव्ह झाले त्यामुळे बिल्स रिसिवेबलची अमाऊंट वाढली त्यामुळे ते सुद्धा आपण डेबिट साईडला लिहिली. बिल रिसिवेबलची अमाऊंट वाढणारे आयटम्स डेबिट साईडला द्यायचे. क्रेडिट साईडला कोणते आयटम लिहायचे त्याच्यामुळे बिल्स रिसिवेबलची अमाऊंट कमी होते. पहिला एक कॅश रिसिव्ड बिलाची अमाऊंट मिळाली बिल्स रिसिवेबल कमी होणार. त्यानंतर बिल्स डिसऑनर्ड झाली बिलाची रक्कम आपल्याला येणारच नाही तेवढी बुडली त्यावेळी कोण बुडवणार आहे डेटर्स त्यामुळं बिल्स रिसिवेबल कमी होणार. क्रेडिटर्स म्हणजे बिल्स एंडॉर्स की आपल्याकडे बिल जे ग्राहकांनी दिलेले आहेत त्याच्याकडून अमाऊंट येणार आहे ते आपण काय केले दुसऱ्याला विकले किंवा दुसऱ्याला ते बिलं दिली त्यामुळे बिलाची अमाऊंट कमी होणार त्याच्यामुळे ती सुद्धा क्रेडिट साईडला येणार. या पद्धतीनं बिल्स रिसिवेबल हे अकाउंट तयार. ठीक आहे, हे झाले दोन
असेट्सचे अकाउंट आपल्याला जे पाहायचं आहे ते टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट. आता हे जे दोन अकाउंट्स आहेत ते आहेत लायबिलिटीज. बिल्स क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, बिल्स पेएबल लायबिलिटी. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी हा क्रेडिट असतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला लिहिला जातो. त्याच्यामुळे आपण जो ओपनिंग बॅलन्स असेल ज्याला आपण काय म्हणतो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, लास्ट इयरचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे जो करंट इयरला फॉरवर्ड केला तो जो बॅलन्स असेल तो लिहिला जाईल क्रेडिटर्स अकाउंटला. असेट्स अकाउंटचा बॅलन्स लिहिला जातो डेबिट साईडला, लायबिलिटीजचा क्रेडिट साईड. त्यामुळे सेंट्रल क्रेडिटर्सच्या क्रेडिट साईडला काय येईल पहिल्यांदा बॅलन्स येईल लास्ट इयर्स. त्यानंतर असे आयटम्स त्याच्यामुळे लायबिलिटी वाढते, क्रेडिटर्स वाढतात, त्या आयटम्स यायचे क्रेडिट साईडला. ज्याच्यामुळं लायबिलिटी कमी होते ते लिहायचे डेबिट साईड. आता तो असे कोणकोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे क्रेडिटर्स वाढतील. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण आहेत? ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी करतो त्यावेळी काय म्हटलं जातं, त्याला क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. मग आपण जर उधारीवर माल खरेदी केला तर क्रेडिटर्स वाढतील. त्याच्यामुळं क्रेडिट साईडला काय येईल मग बाय क्रेडिट परचेस. जर आपण उधारीवर माल खरेदी केला तर क्रेडिटर्स वाढतील, लायबिलिटी वाढेल, देणं वाढेल. त्याच्यामुळं क्रेडिट परचेस लिहायचं क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईड. त्यानंतर आणखी कशामुळे क्रेडिटर्स वाढतील तर बिल्स पेएबल डिसऑनर्ड झाल्यामुळे. बाय बिल्स पेएबल डिसऑनर्ड, बिल्स पेएबल डिसऑनर्ड झाल्यामुळे क्रेडिटर्स कसे वाढतील तर बिल्स पेएबल अकाउंट कसं तयार होतो तर क्रेडिटर्स मधूनच तयार होतो, टोटल क्रेडिटर्स मधून होतो. ठीक आहे, ज्याच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केला त्यांना क्रेडिटर्स म्हटलं जातं. आणि ज्यांना आपण बिल्स इश्यू केले, ज्या क्रेडिटर्सना आपण बिल्स इश्यू केले, काही क्रेडिटर्स काय म्हणतात उधारीवर माल देणार नाही, काहीतरी सिक्युरिटी द्या, मग आपण त्यांना सिक्युरिटी म्हणून बिल ऑफ एक्सचेंज दिलं. ज्या ज्या क्रेडिटर्सना बिल ऑफ एक्सचेंज दिलं त्याला आपण म्हटलं जातं ते आपण लिहितो बिल्स पेएबल या हेडिंग खाली. ठीक आहे, उदाहरणार्थ टोटल क्रेडिटर्स 10,000 रुपये, त्यापैकी म्हणजे आपण 10,000 रुपयाचा उधारीवर माल खरेदी केला त्यापैकी 5,000 रुपयाचे जे क्रेडिटर्स आहेत त्यांना आपण बिल ऑफ एक्सचेंज दिलं. ठीक आहे, मग आपण काय करू बिल्स पेएबल अमाऊंट किती देऊ 5,000 आणि नुसते क्रेडिटर्स 5,000, असे टोटल मिळून 10,000 रुपये काय क्रेडिटर्स आहेत. आता जर बिल्स पेएबलची जी अमाऊंट आहे ती डिसऑनर्ड केली म्हणजे आपण पैसे दिलेच नाही तर ही अमाऊंट कुठे जाणार टोटल क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड होणार. ठीक आहे, म्हणजे क्रेडिटर्स वाढणार टोटल क्रेडिटर्स. म्हणून आपण काय द्यायचं बिल्स पेएबल जेव्हा डिसऑनर्ड करतो आपण देत नाही पैसे त्यावेळी क्रेडिटर्स वाढतात, ती पैसे द्यावेच लागणार आहे. तर ज्यावेळी ड्यू डेट आहे त्यावेळी आपण ती अमाऊंट दिली नाही आणि त्याच्यामुळे क्रेडिटर्स वाढ. बिल्स पेएबल डिसऑनर्ड ज्यावेळी होतील त्यावेळी त्या अमाऊंट कुठे लिहायची क्रेडिटर्स साईड, क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईड. ठीक आहे, हे एवढ्याच घटक लिहायचे क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईड. आपण असंच लिहिलं होतं बघा डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्स रिसिवेबल ज्यावेळी डिसऑनर्ड होतात त्यावेळी काय होतं डेटर्स अकाउंट वाढतं, म्हणजे ग्राहक आपले पैसे देत नाहीत बिलाचे ड्यू डेटला आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला अमाऊंट येणंच असते पण ते साधे डेटर्स बनतात आणि त्याच्यामुळे आपण ते डेटर्स अकाउंट डेबिट साईडला ते अमाऊंट लिहितो. जर पैसे बुडले तर क्रेडिट साईडला लिहितो, पण ड्यू डेटला जर दिले नाहीत बिलाचे पैसे तर आपण ते डेबिट साईडला लिहितो कारण त्याच्यामुळे डेटर्स वाढत असतात. तसंच क्रेडिटर्सचे आपण पैसे दिले नाहीत म्हणजे बिल्स पेएबलचे पैसे दिले नाहीत तर पैसे ते द्यावेच लागणार आहेत
ओके, फक्त नंतर आपण देणार आहे काही दिवसानंतर, आणि त्याच्यानंतर ती कुठं म्हटल्याची टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईड. तर हे 3च आयटम फक्त क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. आता असे कोणते आयटम्स आहेत ज्याच्यामुळे क्रेडिटर्स कमी होतात, म्हणजे देणं कमी होतं, ते सर्व आयटम्स घ्यायचे डेबिट साईडला. त्याच्यामध्ये पहिलं आहे कॅश पेड टू कॅश पेड, म्हणजे क्रेडिटर्सला आपण पैसे दिले, उधारीवर माल खरेदी केल्यानंतर जे देणं आहे ते कॅशच्या स्वरूपामध्ये दिलं, त्यावेळी क्रेडिटर्स कमी होणार, देणं कमी होणार. त्याच्यामुळे कॅश जर पे केली क्रेडिटर्सना तर ती याची डेबिट साईड. त्यानंतर जर डिस्काउंट मिळाला असेल टू डिस्काउंट रिसिव्ड, जर आपल्याला डिस्काउंट मिळाला, आपण उधारीवर माल खरेदी करतोय आणि त्या विक्रेत्यानं म्हणजे त्या क्रेडिटरनं आपल्याला काही डिस्काउंट दिला, 10,000 रुपयेचा माल खरेदी केला आणि 500 रुपये डिस्काउंट दिला, तर आपल्याला 500 रुपये कमी द्यावे लागतील. त्यामुळे क्रेडिटर्स आपले कमी होतील, देणं कमी होईल. आणि त्याच्यामुळे जर डिस्काउंट आपल्याला मिळाला असेल तर त्याच्यामुळे क्रेडिटर्स कमी होत आहेत, त्याच्यामुळे ती अमाऊंट लिहायची डेबिट साईडला. त्यानंतर लिहायचं अलाउन्स रिसिव्ड, एखादा अलाउन्स मिळाला असेल वस्तू खरेदी करत असताना, तरी सुद्धा त्याच्यामुळं जर देणं कमी होत असेल तर ती सुद्धा अमाऊंट लिहायची डेबिट साईड. त्यानंतर आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय आहे, तर आपण उधारीवर माल खरेदी केला आणि त्यातला काही डिफेक्टफुल माल असेल तर त्या माल आपण माघारी देतो. ज्या किमतीचा माल आपण माघारी दिला तेवढी किंमत आपल्याला द्यावी लागत नाही, तेवढ्या अमाऊंट आपले क्रेडिटर्स कमी होतात आणि त्याच्यामुळं ती अमाऊंट केली जाते डेबिट साईड. म्हणजे 10,000 रुपयाचा माल खरेदी केला, त्यापैकी 2,000 रुपयाचा माल डिफेक्ट निघाला असेल तर 2,000 रुपयाचा माल आपण माघारी केला, म्हणजे 10,000 रुपये त्याला देणं राहत नाही. किती रुपये देणं राहतं, 8,000 रुपये. क्रेडिटर्स झाले कमी, क्रेडिटर्स कमी होतात म्हणून रिटर्न आउटवर्ड लिहायचं डेबिट साईड. त्यानंतर आहे बिल्स पेएबल ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर टू बिल्स पेएबल, हे कोणते आहे ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर. करंट इयरला जे बिल्स पेएबल ॲक्सेप्ट केले त्याच्यामुळे सुद्धा टोटल क्रेडिटर्स कमी होतात. कसं काय, तर समजा टोटल क्रेडिटर्स आहे 10,000 रुपयांचे, 10,000 रुपयाचा आपण उधारीवर माल खरेदी केलेला आहे. टोटल क्रेडिटर्स किती झाले 10,000 रुपये, पण त्यापैकी 5,000 रुपयाचे आपण बिल्स इश्यू केले. 5,000 रुपये म्हणजे किती क्रेडिटर्स राहिले, 5,000 रुपयेच राहिले. ओके, आणि त्याच्यामुळं जर आपण बिल्स इश्यू करत असेल तर क्रेडिटर्स कमी होतात, कारण 10,000 रुपयापैकी 5,000 रुपये आपण लिहितो बिल्स पेएबलला, मग 5,000 रुपये राहत आहेत, म्हणजे क्रेडिटर्स कमी होत आहेत. तेवढे जेवढे बिल इश्यू केले जाईल तेवढी अमाऊंट आपण बिल्स पेएबल अकाउंटला लिहूया, क्रेडिटर्स अकाउंटला लिहिली जाणार नाही आणि त्याच्यामुळं तेवढी अमाऊंट कमी होणार. त्यामुळे ती जी कमी होणारी अमाऊंट असेल 5,000 रुपये ते आपण पुढे लिहिणार डेबिट साईडला, कारण त्याच्यामुळं क्रेडिटर्स हे कमी होत आहेत. आणि त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड टू बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड. आपण ज्या पद्धतीनं बिल्स रिसिवेबल अकाउंटला बिल्स पेएबल ज्यावेळी एंडॉर्स केली होती, म्हणजे आता इथं काय केलं जाईल, डेटर्सच्या बाबतीमध्ये काय केलं होतं, तर जे आपल्याला बिलं आली ती आपण काय केली, पैसे द्यायला नाही आहेत, त्याच्यामुळे ज्याच्याकडून माल खरेदी केला त्या क्रेडिटर्सनंच ती बिलं विकून टाकली. त्यावेळी आपण म्हणतो बिल्स एंडॉर्स, आणि क्रेडिटर्स ते बिल आपल्याला येणं राहिलं नाही. त्याच पद्धतीनं क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होईल. ठीक आहे, तर काय होईल नक्की, तर आपल्याला जे देणं आहे, ठीक आहे, ते आपण बिल्स पेएबलचे जे बिल्स आहेत ते काय केले, एंडॉर्स्ड केले. म्हणजे ज्याला देणं आहे, जे क्रेडिटर्स आहेत त्यानं ते बिलं काय केली, दुसऱ्याला विकून टाकली. ओके,
त्याच्यामुळं काय झालं असेल, ती अमाऊंट जर कमी झाली असेल तर ती सुद्धा अमाऊंट कुठे लिहायची, क्रिएटर्सच्या डेबिट साईड, त्याच्यामुळं क्रिएटर्स कमी होते. या पद्धतीनं अमाऊंट काढायची आणि तो जो बॅलन्स राहिला असेल तो बॅलन्स नेहमी येतो डेबिट साईडला, बॅलन्स सी. ठीक आहे, या पद्धतीने टोटल क्रिएटर्स अकाउंट तयार होईल. त्याच पद्धतीने बिल्स पेएबल अकाउंट तयार करायचं. आता ही सुद्धा लायबिलिटी आहे, तर सुद्धा बॅलन्स काय असेल, क्रेडिट असेल. त्यामुळे क्रेडिट साईड लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला. तर बिल्स पेएबल कोणकोणत्या घटकांमुळे वाढतील, तर जर आपण बिल्स ॲक्सेप्ट केली म्हणजे आपण ज्यांच्याकडून माल खरेदी केला उधारीवर त्यांनी बिल इश्यू केलं आणि ते बिल आपण ॲक्सेप्ट केलं, तर त्याच्यामुळे बिल्स पेएबल वाढणार. ही अमाऊंट द्यायची क्रेडिट साईडला बाय बिल्स ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर. बिल्स जे ॲक्सेप्ट केले असतील ते लिहायचे क्रेडिट साईडला, त्यामुळे आपले बिल्स पेएबल वाढणार आहेत. त्या दोनच अमाऊंट येतील. डेबिट साईडला कोणतं येईल, त्याच्यामुळे बिल्स पेएबल कमी होतील. कधी बिल्स पेएबल कमी होतील, बिलाचे पैसे दिल्यानंतर कॅश पेड, बिलाचे पैसे दिले त्यावेळी बिल्स पेएबल कमी होणार. आणि त्यानंतर टू क्रेडिटर्स बिल्स डिसऑनर्ड, बिलाचे पैसे जर बुडवले दिलेच नाहीत तरी सुद्धा बिल्स पेएबलची अमाऊंट कमी होणार. ती जाणार अमाऊंट क्रिएटर्स अकाउंटला. कुठं जाणार, इथं जाणार बिल्स पेएबल डिसऑनर्ड. क्रिएटर्स वाढणार पण बिल्स पेएबलची अमाऊंट कमी होणार, कारण काय केलं आपण, बिलाचे पैसेच दिले नाहीत त्या ड्यू डेटला, त्याच्यामुळे ती अमाऊंट तेवढी कमी होणार. त्यानंतर काय निघणार, बॅलन्स निघणार. त्याला आपण जाणार टू बॅलन्स. या पद्धतीनं बिल्स पेएबल अकाउंट हा तयार होईल. म्हणजे हे घटक डेबिट आणि क्रेडिट साईडला येतील बिल्स पेएबल अकाउंटच्या. बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येईल, ओपनिंग बॅलन्स येईल आणि बिल्स जे आपण ॲक्सेप्ट केले म्हणजे क्रेडिटर्सने जे बिल आपल्याला इश्यू केले ते आपण द्यायचं मान्य केले ते बिल्स ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर, त्याच्यामुळे बिल्स पेएबल वाढत आहेत त्याची क्रेडिट साईड. बिल्स पेएबल कमी होत असतील ती लिहायची डेबिट साईड. बिल्स पेएबल कधी कमी होतील, कॅश पे केला किंवा बिलाचे पैसेच दिले नाही ड्यू डेटला त्यावेळी बिल्स पेएबलची अमाऊंट कमी होणार, त्यामुळे ती आपण डेबिट साईड लिहायची. जो बॅलन्स येईल तो डेबिट साईडला असेल आणि पुढच्या वर्षी तो क्रेडिट साईडला जाईल, जसा मागच्या वर्षीचा या वर्षी क्रेडिट साईडला आला तसा. तर या पद्धतीने 4 अकाउंट सिंगल एंट्री सिस्टीममध्ये तयार करावे लागतात, कारण कोणती यामध्ये मिसिंग असते एक्झाम्पलमध्ये ती शोधून काढण्यासाठी हे 4 अकाउंट तयार करायचे आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर आपण थांबूया.